आणि राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी फायदा उठवण्यासाठी राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना हातातली कामं बाजूला सारत सेतू केंद्राकडे धाव घ्यावी लागते। कारण ऑनलाईन 15 पानाचा अर्ज शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी भरायचा आहे। पण ज्या गावामध्ये तासनतास वीजच नसते तिथल्या शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय, शासनाला विचारलाय। एका गावातनं एबीपी माझानं केलेला रियालिटी चेक आपण पाहूया। सध्या या केंद्रावर अनेक शेतकरी आलेले आहेत आणि या भागामध्ये शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज हे भरण्याची प्रक्रिया या केंद्रांच्या माध्यमातून होणार आहे। साधारण या केंद्राला आणि या गावाला साधारण 40 गावं जोडलेली आहेत आणि या 40 गावातील शेतकरी इथे येऊन कर्जमाफीचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरणार आहे। आता आपण जाणून घेऊया या भागामध्ये सध्या काय स्थिती आहे। या ठिकाणी लाईट नसल्यामुळं जी महाराष्ट्र शासनाची कर्जमाफीची योजना आहे त्याचे जे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे, तर इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळं त्याच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे। ही एक अडचण आहे आणि दुसरी अडचण अशी आहे की जी कनेक्टिव्हिटी आहे BSNLची, ती कनेक्टिव्हिटी योग्य पद्धतीने मिळत नसल्यामुळं आम्हाला जी सर्व्हिस द्यायची आहे शेतकऱ्यांना ती योग्य पद्धतीने देता येत नाही आणि आम्ही सर्व्हिस योग्य पद्धतीने न दिल्यामुळं शेतकऱ्यांना त्याचा त्रास होतो। काल सकाळी लाईट गेली 8, 9:30, 8, 9, 10च्या दरम्यान। काल संध्याकाळी 8, 8:30ला लाईट आली आणि आज तुम्ही पाहू शकता की आज या ठिकाणी लाईट नाही आहे आणि हे सर्व शेतकरी थांबलेले आहेत। सर, मी कालपासून इथे अर्ज भरण्यासाठी आलो आहे। ऑनलाईन कर्जमाफीमध्ये बसतो आहे मी, पण इथे लाईनच नसल्यामुळं तो शेतूवाला भाऊ म्हणतात की लाईन नाही आहे, मी फॉर्म भरू शकत नाही आणि इथं सध्या परिस्थिती लाईनबद्दल खूप बिकट आहे। मी कालपासून माझं कामधंदा सोडून मी इथे काल दिवसभर होतो आणि आज सुद्धा इथे लाईनमध्ये उभा आहे आणि इथं आल्यानंतर ते सांगत आहे की लाईन नाही भाऊ, मी तुमचं काम कसं करू। आणि मी माझं सर्व कामधंदे सोडून शेतातले मी इथे कालपासून येत आहे।